कुंभ राशीच्या व्यक्तींनो, तुम्हाला तर माहीतच आहे की हा काळ तुमच्यासाठी सोपा नाहीये, पण तो पूर्णपणे कठीणही नाही. कारण की मंगळाचं बळ आता तुमच्या बरोबर आहे, तो पंचम स्थानातून गोचर करतो आहे. त्यावेळेस सप्तम भावातून रवी आणि केतूची युती 17 ऑगस्टला झालेली आहे. त्यामुळे आत्मविश्वास, क्रिएटिव्हिटी, नवीन कल्पना ह्या गोष्टी वाढतील. तर दुसरीकडे पार्टनरशिप किंवा इतर लोकांशी कसा व्यवहार ठेवतात ह्याची परीक्षा होणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की खूप काही मला करायचं आहे, पण त्या आशा मी कशा पूर्ण करणार आहे, आणि अजूनही मनात गोंधळ असतो की मी योग्य दिशेने चाललेलो आहे का. हा तो गोंधळ 2.5 वर्ष झालं तुमच्या मनामध्ये आहे. आणि मग काही पालकांना पण त्यांच्या संततीबद्दल चिंता आहे. लक्षात घ्या, पंचमस्त मंगळ तुमची ऊर्जा वाढवतो, कल्पना वाढवतो, धाडसही वाढवतो, पण कधी कधी उतावळेपणाही वाढवतो. यामुळे काय होतं, काही व्यक्ती घाईघाईत निर्णय घेऊ शकतात. विशेषतः कसं आहे, गुंतवणूक, प्रेमसंबंध किंवा करिअरशी संबंधित निर्णयांमध्ये तुम्हाला घाईघाई होऊ शकते आणि तेच तिथं तुमच्यासाठी एक अडथळा म्हणून भविष्यात तयार होऊ शकतो. 16 ऑगस्ट नंतर काय होतंय, लोक तुमच्याकडे आता अपेक्षेने पाहणार आहेत. तुमचे नातेसंबंध थोडेफार बदलू शकतात, काही नाती मजबूत होणार आहेत. पुन्हा एकदा मी तेच सांगतो, काही नात्यांमध्ये लपलेले प्रश्न समोर येतील. कारण कसं आहे, रवी जिथे युती करतो ना, ती गोष्ट स्पष्टपणे दिसू लागते. आता रवी सप्तम भावामध्ये युती करतो आहे, त्यामुळे तिथल्या काही पार्टनरशिप मधल्या, म्हणजे व्यवसायामधल्या किंवा वैवाहिक जीवनातल्या, कोर्ट कचेरीमधल्या काही गोष्टी ज्या आहेत ना, लपलेल्या असतील, त्या तुमच्या समोर येतील. मानसिक स्थिती सध्याची तुमची अशी झालेली आहे की भविष्याबद्दल फारच विचार वाढत आहेत. आरोग्याची मला जर काही सांगू वाटली सूचना, तर मला मोठी समस्या तर सध्या वाटत नाही काही, पण पंचमस्त मंगळामुळे उष्णतेचा त्रास, आम्लपित्त किंवा डोकेदुखी असे छोटे त्रास जे आहेत ना, ते व्यक्तींना होऊ शकतात. याचबरोबर झोपेची अनियमितता वाढवू शकते. तणाव मनात साठवून ठेवू नका, सकारात्मक बाजू विचारात घ्या. हा काळ तुम्हाला नवीन दिशा देऊ शकतो, नवीन कल्पना देईल, नवीन संपर्क देईल, नवीन संधी देईल आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळही तुम्हाला येऊ शकते. विशेषतः कसं असतं, ज्या व्यक्ती बराच काळ एखाद्या संधीची वाट पाहत होत्या ना, त्यांना हालचाल दिसू शकते. या काळात मुख्य संदेश असा आहे की प्रत्येक संधी पकडण्याची गरज नसते, योग्य संधी ओळखण्याची गरज असते. मंगळ तुम्हाला वेग देणारच आहे, पण शनीचा प्रभाव अजूनही तुम्हाला विचारपूर्वक चालण्याचा सल्ला देतो आहे. लक्षात ठेवा, कसं आहे, या काळामध्ये तुमचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे बुद्धिमत्ता आहे, आणि सर्वात मोठी परीक्षा म्हणजे काय आहे, भावनेपेक्षा विवेकाने निर्णय घेणे. कारण कसं असतं, पुढील काही महिन्यात घेतलेले काही निर्णय जे आहेत ना, ते दीर्घकालीन परिणाम देऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत जर विचार केला ना, तर कसं होतं, कुंभ राशीच्या व्यक्तींना एक लक्षात घ्या, करिअरच्या बाबतीत हा काळ संधी आणि सावधगिरी दोन्हीही घेऊन येत आहे. कारण की पंचम भावातला मंगळ नवीन कल्पना देणार आहे, नवीन प्रोजेक्ट्स देणार आहे, आणि काही धाडसी निर्णय घेण्याची इच्छाही वाढेल. पण कसं आहे, प्रत्येक नवीन कल्पना प्रत्यक्षात यशस्वी होईल असं नाहीये ना, म्हणून उत्साहासोबत वास्तवाचं भान ठेवणं आवश्यक आहे. आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींना सध्या असं वाटत असेल की माझ्याकडे चांगल्या कल्पना आहेत, पण त्यांना योग्य प्रतिसाद मिळत नाही. हे काही प्रमाणात खरंही असू शकतं. कारण कसं आहे, तुमचा विचार अनेकदा इतरांपेक्षा पुढचा असतो, पण सर्व लोक तुमच्यासारखा विचार करतीलच असं नाहीये ना. म्हणून कसं असतं, कल्पना मांडताना थोडा संयम ठेवा. आणि ऑफिसमधल्या वातावरणाचा जर विचार केला की नाही, तर सप्तम भावात सूर्य केतू युतीमुळे काय होतं, गैरसमज तयार होतात. आणि थोडं स्पष्ट सांगायचं झालं तर तुमच्याबद्दल तुमच्या बॅक एंडला, मागच्या बाजूला काहीतरी कटकारस्थान चालू शकतात. तर त्यामुळे तुम्हाला सावधगिरीने पाऊल टाकावे लागेल. तसं संत रामदास स्वामींनी सांगितलं की 32 दातांच्या मध्ये आपली जीभ कशी सुरक्षित राहते ना, तसं तुम्हाला सध्या नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी सुरक्षित राहायचं आहे, याची तुम्ही काळजी घ्या. मग कोणताही व्यवसाय असू दे किंवा कोणतीही नोकरी असू दे. वाद घालण्यापेक्षा परिणाम दाखवणं जास्त प्रभावी ठरणार आहे तुमच्या नोकरीच्या ठिकाणी. काही व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात असतील, म्हणजे इंटरव्ह्यू, नेटवर्किंग किंवा ओळखीतील त्यांना संधी मिळू शकते, पण फक्त पगार पाहून निर्णय घेऊ नका. कामाचं वातावरण आणि भविष्यातील संधीही तपासा. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी पण असंच काय आहे बरं का. काही काल्पनिक गोष्टी ज्या असतात ना, त्या तुम्हाला बॅकएंडला तुमच्या तयार आहे, तुम्ही त्याचं प्लॅनिंग करत आहात,
पण अजून त्यातून तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग सापडत नाहीये. थोडं स्पष्ट सांगायचं झालं तर सांगतो, कसं आहे, डिसेंबर महिन्यापर्यंत शनी महाराज वक्री आहेत. त्यामुळे ते शनी महाराज तुमच्याकडून जास्त अभ्यास करून घेतात. एक वेळ तुमचा व्यवसाय लॉन्च होऊ देणार नाहीत, पण त्या मागची जी सत्यता आहे ना ती तुमच्या समोर ते आणून देतील. त्यामुळे मला असं वाटतं की वक्री शनी हा मार्गी होईपर्यंत तुम्ही हा निर्णय घेऊ नये आणि मार्गी होण्यासाठी डिसेंबर पर्यंतचा काळ आहे. आता मी सध्या रवी आणि केतू यांच्या युतीबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करत आहे आणि तो काळ अजून 21 दिवसांचा आहे. मधल्या काळात मंगळ पण बदलणार आहे. याचबरोबर पूर्ण आर्थिक गणित तपासल्याशिवाय व्यवसायामध्ये जास्त गुंतवणूक करू नका आणि एका चांगल्या आर्थिक सल्लागाराची तुम्ही सल्ला घेणं फार गरजेचं असेल. आणि कसं असतं, इतरांचं अनुकरण करू नका. स्वतःची वेळ आणि स्वतःची ओळख ही समजून घेणं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे. अहंकारामुळे वाद वाढू देऊ नका, ही तुमच्यासाठी एक माझ्याकडून सूचना आहे. आणि वरिष्ठांशी अनावश्यक संघर्ष टाळला पाहिजे. अपूर्ण माहितीवर निर्णय घेऊ नका आणि मोठ्या आर्थिक जोखमींपासून तुम्ही दूर राहा. एक महत्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो, की कुंभ राशीची ताकद म्हणजे कशी आहे, भविष्य पाहण्याची क्षमता आहे. आणि तुम्ही अनेकदा इतरांपेक्षा आधी बदल ओळखता, पण प्रत्येकाला तो बदल समजायला वेळ लागतो. म्हणून कसं आहे, सध्या तुमच्या कल्पनांना लगेच प्रतिसाद मिळत नसेल तर निराश होऊन जायचं नाहीये. कारण आज ज्या गोष्टींकडे लोक शंकेने पाहत आहेत ना, त्याच गोष्टीकडे काही महिन्यांनी ते आदराने पाहू शकतात. आणि ह्या काळात कसं आहे, संयम जर तुम्ही ठेवला ना तर तुमची कल्पना तुमची सर्वात मोठी संधी बनू शकते. आता एक लक्षात घ्या, वैवाहिक जीवनाचा किंवा कौटुंबिक जीवनाचा जर विचार केला ना तर काय, सप्तमस्त सूर्य जो आहे ना तिथं केतू बरोबर युती करतो आहे. त्यामुळे जरा थोडासा जुना गैरसमज जो असतो ना तो पण दूर होऊ शकतो आणि नवीन पण तयार होऊ शकतो. असं एक मिश्र प्रकारचं वातावरण कौटुंबिक जीवनात राहणार आहे. जोडीदार असतील, भागीदार असतील किंवा तुमच्या प्रेमसंबंधातील व्यक्ती असतील ना, त्यांच्याबरोबर मात्र नात्यांची परीक्षा होण्याची वेळ मला जाणवते. कारण की रवी केतू काय करतात, ते गैरसमजाचं वातावरण तयार करतात, मी जे तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं. त्यामुळं काही नाती जरा दूर जातील आणि काही नाती चांगली मजबूत होतील. वैवाहिक जीवनाचा जर विचार केला की नाही, किंवा विवाहित व्यक्तींसाठी हा काळ संमिश्र स्वरूपाचाच आहे. एकीकडे काय होतं, जोडीदाराकडून साथ मिळू शकते, तर दुसरीकडे काही जुन्या ज्या गोष्टी असतात ना त्या पुन्हा समोर येऊ शकतात आणि त्यातून पुन्हा वाद तयार होऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही वाद तयार होतोय असं तुम्हाला जाणवतं ना, त्यावेळेस तुम्ही चर्चेचा दिवस जो आहे तो थांबवला पाहिजे. 3-4 दिवसांनी ती चर्चा केली तरी चालेल. आणि कुटुंबाला वेळ देणं फार गरजेचं आहे कुंभ राशीसाठी, हे मी अनेक माझ्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे. जास्त कामाच्या ठिकाणी लक्ष देणं किंवा जास्त व्यवसायात गुंतून जाणं यामुळे तुमचं कुटुंबाकडे दुर्लक्ष होतंय आणि त्यामुळेच मग काय होतं, तुमचं एक मानसिक स्वास्थ्य जे आहे ना ते कुठेतरी बिघडलेलं दिसून येत आहे. समस्या अशी पण आहे की समोरच्या व्यक्तीला कधी कधी असं वाटेल की हे मला खरंच समजून घेतात का, आणि हे कुटुंबात घडतं, अनेक नात्यांमध्ये घडतं. आणि काय होतं, मग भावना व्यक्त करण्यात आपण कमी पडत असतो. आणि हे सर्व नात्यांमध्ये लागू आहे. आणि ह्या नात्यांना तुमच्या काही पैशाची गरज नाहीये, तर त्या नात्यांना आधार, आपुलकी आणि प्रेम या 3 गोष्टींची फक्त गरज असते. त्यामुळे तुम्ही स्वतःची सुधारणा करणं फार गरजेचं आहे. ते वास्तव तुम्हाला खूप वर्ष झाले लक्षात आलं नव्हतं. काही जणांना ते लक्षात आलं, पण काही जणांना आलं नाही. पण वक्री शनी मात्र काय करतो, नात्यांची परीक्षा घेतो आणि त्यातून मग तुम्हाला तो एक चांगलं नातं कसं तयार करायचं हेही शिकवून जाणार आहे. फक्त मीच बरोबर आहे हा दृष्टिकोन मात्र आपण टाळला पाहिजे. कुंभ राशीचा तो आधीपासूनचा स्वभाव जाणवतो की माझंच बरोबर असतं किंवा माझं अनालिसिस चुकत नाही. याच्यामुळे काय होतं, अहंकार जाणवतो समोरच्या व्यक्तीला आणि मग त्यातून नात्यामध्ये दुरावा होत असतो. तर हे नात्यांच्या बाबतीत तुम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे. आता मुलांचं शिक्षण असेल, घरातील खर्च असेल किंवा मालमत्तेशी संबंधित जर विषय असतील ना, तर इथं मात्र तुम्हाला आर्थिक नियोजन बारकाईने करावं लागेल. मुलांच्या शिक्षणासाठी पण हे नियोजन फार गरजेचं असतं. आणि मुलांचा स्वभाव थोडा हट्टी किंवा ऊर्जावान वाटू शकतो. पालकांनी संयम ठेवला पाहिजे. अति नियंत्रण मुलांवरती टाळा. मार्गदर्शन करा, धाकात ठेवण्यात त्यांना तुम्ही समजून घेणं गरजेचं असतं. वेळ त्यांना दिला तर त्यांच्या समस्या कशा सोडवायच्या ह्याच्यावरही ते विचार करू शकतात. काही संबंध कसं असतात, नैसर्गिकरित्या दूर जाऊ शकतात आणि याचं कारण काय असतं, जास्त धाक दाखवण्याच्या प्रयत्नांमध्ये मुलं जी आहेत ना ही दूर जातात विचाराने आणि मनाने. कधी कधी त्यांच्या आयुष्यातल्या काही समस्या असतील ना त्या स्पष्टपणे ते व्यक्त करू शकत नाही तुमच्या समोर, कारण की मनामध्ये एक भीती तयार झालेली असते सततच्या धाक आणि शिस्तीमुळे. ही फार साधी गोष्ट आहे आणि जनरल गोष्ट आहे. मी खरं तर राशी भविष्याच्या मार्फत ही गोष्ट सांगत आहे, पण ही कॉमन गोष्ट आहे. कुंभ राशीची माणसं कसं आहे, जग बदलायचा विचार करतात. कधी कधी सर्वात महत्वाचे बदल घरातून सुरू होतात.
या काळात जर तुम्ही नात्यांना वेळ दिला ना तर अनेक गैरसमज दूर होऊ शकतात आणि काही लोक ज्यांना तुम्ही गृहीत धरलं होतं ना त्यांची किंमत नव्याने जाणवू शकते. कारण कसं आहे, प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे काही विश्वासू माणसं असतात आणि त्या माणसांना जपणं हेही आयुष्यातील एक मोठं यश असतं. आर्थिक स्थिती बाबतीत पण मी सांगितलं, त्याच्यानंतर नातेसंबंधांच्या बाबतीत पण सांगितलं. आता सर्वात महत्वाचा विषय येतो तो विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये. विद्यार्थी गेले 7.5 ते 8 वर्ष संघर्ष करतच आहेत, पण पंचम भावातला मंगळ त्यांच्यामध्ये एक अभ्यास करून पुढे जाण्याची जिद्द निर्माण करतो आहे. गुरु तर सध्याचं जे कर्क राशीतलं गोचर आहे ना ते तुमच्यामध्ये चांगली स्पष्टता आणायचं आहे की करिअर कोणतं निवडावं, अभ्यास कसा करावा, मार्गदर्शन कसं मिळवावं. ह्या कर्क राशीतल्या गुरुमुळे तुमच्यावर हा प्रभाव चांगल्या प्रकारे पडत आहे आणि त्याचा नक्कीच तुम्ही फायदा करून घ्या. कारण की कर्क राशीत गुरु 2 नोव्हेंबर पर्यंत आहे. तोपर्यंत तुमचं काही निर्णय घ्यायचे असतील पुढील भावी शिक्षणासाठी तर तो तुम्ही घेऊ शकता. कारण ह्या काळातला घेतलेला जो निर्णय असतो ना तो विद्यार्थ्यांसाठी नेमका फायदेशीर आणि मार्गदर्शक ठरतोच. आरोग्याच्या बाबतीत पण मी अनेक वेळा सांगतो, अजून 7.5 संपायला तुमच्यासाठी 8 महिने आहेत. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला त्रास वाटत असतो त्यावेळेस वेळोवेळी डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही सल्ला घेणं गरजेचं असतं. ज्येष्ठ नागरिक असाल तर वेळोवेळी तुम्ही वैद्यकीय चिकित्सा करून घेणं फार गरजेचं असतं. आता याच्याबरोबर जर काही तुम्हाला उपासना मला ह्या काळात सुचवायच्या असतील तर लक्षात घ्या, सप्तम भावात रवी आणि केतू यांची युती झालेली आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त रवीची उपासना करा. रवीच्या उपासनेमध्ये आदित्य हृदयम स्तोत्र येतं, विष्णू सहस्त्रनाम येतं. विष्णू सहस्त्रनामातली पहिली ओम मी बऱ्याच वेळा सांगतो की विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूत भावना. ही पहिली ओवी जी आहे याच्यामध्ये काही विष्णूंची नावं आहेत. ती जरी तुम्ही सारखी म्हणत राहिला तरी सुद्धा रवीचं बळ वाढायला मदत मिळते आणि रवी केतूमुळे होणारे जे काही अडचणी असतात ना त्या सुद्धा तिथे दूर होताना तुम्हाला दिसून येतात. आत्मविश्वास वाढेल, हे तर नक्कीच घडेल तुमच्या बरोबर. कुठं जोखीम घ्यायची, कुठं जोखीम घ्यायची नाही, कुठं थांबायचं, कुठं चालायचं, ह्या बाबतीत एक सद्बुद्धी सुचणं फार गरजेचं असतं. तर ती सद्बुद्धी तुम्हाला ह्या रवीमुळे सुचू शकते. मान्य आहे तुमच्या राशीचा स्वामी हा शनी आहे आणि त्या शनीचा एक समग्रह किंवा शत्रुग्रह म्हणायचं झालं तर तो रवी असतो. पण तरी सुद्धा रवी हा सर्व ग्रहांचा राजा आहे आणि शनी हा रवीचाच पुत्र आहे. त्यामुळे रवीच्या अंडर सगळ्या ग्रहांचं कारकत्व थोडं का असणं त्या प्रमाणात येत राहतं. म्हणून तुम्ही रवी मजबूत जरी ठेवला तरी सुद्धा तुम्हाला त्या अनेक अडचणींमधून सुटण्यासाठी तुम्हाला तो रवी मदत करेल. उपासना ह्याच करा, जास्तीत काही तुम्हाला वेगळं करण्याची आवश्यकता नाही. आणि शनीच्या 7.5 कालावधी नेहमी तुम्ही कर्मांवरतीच विश्वास ठेवला पाहिजे. जेवढं जसं काम करताल तशी तुम्हाला शनी फळं देत राहतो. फारसा काळ काही राहिलेला नाही मित्रांनो, थोडाच कालावधी राहिलेला आहे 7.5 संपण्यासाठी. पण त्या 7.5 मधून सुद्धा तुम्हाला वाचवण्यासाठी गुरु, रवी, मंगळ आणि बुध ह्यासारखे बलाढ्य 4 ग्रह जे आहेत ना हे तुमच्या बाजूने सक्षम उभे राहतील पुढील 8 महिन्यांमध्ये सुद्धा. आता हे जे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये मी केलं तुम्हाला काही सावधगिरी बाळगणे, कुठं काय काय काम करायचं आहे, तर हे पुढील 21 दिवसांसाठीच असेल फक्त. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.